श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ हे दैवत आपल्या नेहमी भक्तांच्या पाठीशी राहत असते. स्वामींची साथ जर असेल तर या जगामध्ये अशक्य गोष्टीसुद्धा स्वामी शक्य करत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर अनुभव देत असतात. जेव्हा हे क्षण आपल्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात होत असतात तेव्हा ते अनमोल क्षण खरोखरच खूप सुंदर अनुभव देऊन जात असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या मुंबईमधील असून तर त्यांचं नाव श्यामा बेडसे आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जो सुंदर अनुभव दिलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. समर्थ. श्री स्वामी समर्थ या अनुभव मला शेअर करायचे होते. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? हो, श्यामा भाईदास बेडसे. काय? श्यामा भाईदास बेडसे. बेडगे. बेडसे बेडसे. बेडसे. हा. आणि कधी आला स्वामी सेवेत ताई तुम्ही? मला आता 4-5 वर्ष झाले ताई. 6 वर्ष झाले. अरे वा. हा हा. ते स्वामी सेवेमध्ये आल्याला मला 6 वर्ष झाले. हा हा. तुम्हाला काय जिल्हा तालुका काय सांगायचंय का? हा? जिल्हा तालुका काय सांगायचंय का? मुंबईमध्ये राहते मी. हा हा. उल्वे. हा हा हा. तर कशा आला तुम्ही स्वामींच्या सेवेत? मला 6 वर्ष झाले स्वामी सेवेत येऊन. पण मी ना म्हणजे घरकाम करायची ना, तिथेच राहायचे. तर मला बरोबर सेवा करायला यायची. म्हणजे जमायचं नाही, मी तिकडे असायची ना. तर म्हणजे पूजा बिजा करायला, दिवाबत्ती करायला नाही जमायचं. तरी पण मी स्वामी समर्थांचा जप करत राहायचे सारखा. अरे वा. हा हा. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं का स्वामींविषयी? मला म्हणजे कोणी सांगितलं होतं. मी ठाण्याला कामाला होती ना, तर त्यावेळेला माझा मुलगा घर सोडून गेला होता. अरे बापरे. तर त्याचा आता पत्ताच नव्हता. 5-6 वर्ष झाले मला त्याचा काय म्हणजे कुठे आहे काय आहे मी शोधायची, कुठे भेटेल का अशी म्हणजे फिरत राहायची. कोणची बाईक गेली, कोणची गाडी गेली तर त्याच्या मागे मी धावायची. म्हणजे ह्याच्यात म्हणजे माझा मुलगाच आहे, राहुलच आहे अशी करायची. अरे बापरे. आणि तो का गेला होता? म्हणजे काय झालं होतं का घरगुती तुमचं? भांडण झालं होतं आमचं दोघांचं. पण इतका राग ताई? हा हो ना. तर तो निघून गेला होता. तर मग मी ते ठाण्याला काम करायची ना, तर त्या ताईने मला काय स्वामींचा प्रगट दिवस होता ना, तर तिथे खालतीच होतं मठ. तर त्या काय मला बोलल्या की तुम्ही ताई तुम्ही मठामध्ये जा आणि प्रगट दिवसाच्या दिवशी आणि तुम्ही बोला. तर मी मठामध्ये गेली आणि स्वामींना बोलली की स्वामी कुठे असेल तिथून मला मी शोधते आहे, मला भेटत नाही आहे, काय नाही आहे, कुठे आहे काय माहिती, त्याचा काय समजतच नाही आहे मला. आणि म्हणजे रडली मी स्वामींच्या जवळ ही करताना. आणि तिथून मी बोलली आणि म्हणलं मी अगर आला तर मी 101 नारळ चढवेन असं म्हणजे स्वामींना बोलली. 101 काय करणार? नारळ फोडणार. हा, मठामध्ये नारळ आणून फोडणार अशी बोलली होती. मी घरी नाही आली, म्हणजे घरी नाही येत तर तेवढ्यामध्ये तुम्ही हे केलं होतं का? पोलीस केस वगैरे काय केली होती का की हरवलेला मुलगा शोधण्यासाठी?
नाही नाही काय नाही केलं, पण मी शोधायची त्याला. म्हणजे माझ्या मागं कोणच नव्हतं. माझ्या आई वडील पण आई होती, वडील वारले होते, वडील नव्हते. त्याच म्हणजे हा निघून गेला आणि त्याच टायमाला माझे वडील पण गेले होते. वडील नव्हते मला. अरे आणि बाप आणि त्याचे आईला वडील आईला सांगितलं होतं, भावजाईला सांगितलं होतं, तर त्या लोकांनी वडिलांना पण नाही सांगितलं आणि माझ्या भावाला पण नव्हतं सांगितलं की हा निघून गेलाय म्हणून. अरे बापरे आणि राहुलचे वडील वडील नाही, वारले होते तेव्हा. त्याच्या आधीच वारले होते. ते 2-3 वर्ष झाले ते वारले होते, नव्हते ते. अरे बापरे हा. आणि तरी पण हा आणि मुलगा निघून गेला. काय बोलायचं या मुलाला? बघा ना, मग मी एकटीच आणि मी काम करायचे आणि तिथेच राहायचे. ताई म्हणजे वेड्यासारखी झाली होती. मी एकदम वेड कसं लागतं असं झालं होतं माझं. बापरे आणि त्याच्यानंतर मग मठातून मी आली म्हणजे स्वामींच्या, आणि घरी येत नाही तेवढ्यामध्ये माझ्या आईच्या घरी याचा फोन आला की मला आई कुठे आहे, आईशी बोलायचं आहे. हं. मठातून येत नाही तेवढ्यातच लगेच फोन आला. एवढ्या वर्ष नव्हता फोन आला आणि मठातून येत नाही तोपर्यंत फोन आला. तर घरून मला फोन आला आईकडून की राहुलचा फोन आला आणि राहुल तुमच्याशी तुम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी. अरे वा काय स्वामींची लीला आहे बघा ना. एका आईची आणि मुलाची भेट घडवून आणल्यागत म्हणजे शब्द 6 वर्ष झालं काय नाव पडले नव्हते तुमच्या. हो तेच ना. म्हणजे 2-3 वर्ष तर अजिबात 2 वर्ष त्याचा फोन नाही, काय नाही, कुठे राहतो, कुठे आहे, काहीच नाही. मला काहीच नव्हतं समजलं. आणि ज्या दिवशी मी स्वामींच्या मठातून निघून आले आणि त्या म्हणजे स्वामींना मी हे घातलं आणि तिथून आली नाही तर तेवढ्यात फोन आला. आणि नाही 2-3 महिने होत आहे तर तो 2 महिने नाही झाले तर तो घरी पण आला. म्हणजे इकडं मुंबईला आला निघून माझ्याजवळ. अरे वा आणि इतक्या दिवस कुठे राहिला ताई तो? तो इथे होता, गोव्याला होता. बापरे आई बघा ना. गं, एवढ्या वर्ष त्याला तुमच्यापासून दूर राहावं वाटलं. एक तर वडील नाहीत, फक्त आई आणि ते पण असं. असं होतं बघा ना. किती हाल झाले असतील त्या टायमाला माझे. हो. म्हणजे मी रडायची, कोण मला म्हणजे काय मॅडम बोलायची कशाला रडते तू, येईल ना तो, कशाला रडते, शांत राहा ना, तो कुठे असेल, चांगला असेल. पण मी शेवटी आईला आपलं मूल हवंच असतं ना, कसं पण असलं तरी. हो ना, हो ना. आता तुम्ही येईल त्या गाड्यांच्या पाठीमागे धावत होता म्हणजे किती डिप्रेशन तुम्हाला किती टेन्शन आलं असेल ताई. हो हो तेच. आणि म्हणजे मी असं बघायची म्हणजे अशी जायची ना तर म्हणजे मी तेव्हा सेवेत पण नव्हती, पण स्वामींचं हे दिसायचं मला. पाठी पुढं माझ्या गाडी असायची, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा म्हणजे हं. तुम्हाला स्वामींनी ताई सेवेमध्ये घेतलं. तुम्हाला घेतलं. सेवा करण्या अगोदरच स्वामींनी संकेत दिले ताई. म्हणजे मी त्या टायमाला मी सेवेमध्ये पण नव्हती. हा. म्हणजे मी मांस आहार करायचे, पण तरी सुद्धा गाड्या दिसायच्या मला, इकडून तिकडून गाड्या सारख्या दिसायच्या. हं. आणि त्याच्या मागे गाडीवर असायचं, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. अरे मी बोलायचे अरे स्वामींचं मी करत पण नाही, फक्त मला स्वामी स्वामी म्हणून माहिती आहे. हा. पण कधी मठामध्ये पण तेव्हा तर मी मठामध्ये पण नव्हती गेले. मी बोलले असं कसं की स्वामी मला सारखे दिसतात का असं. आणि इच्छा खूप होती माझी जायचं म्हणून मठामध्ये. मग त्याच्यानंतर मी इथे आले. इथे म्हणजे सेवेमध्ये गेली. म्हणजे आता झाले मला 5-6 वर्ष, 6 वर्ष झाले सेवेमध्ये येऊन. लॉकडाऊन पडलं होतं ना हा हा हा. पहिलं, तेव्हापासून मी सेवेमध्ये म्हणजे फोटो बिटू तेव्हा घरी आणला त्यांचा. अरे नवरात्रीमध्ये त्यांचा फोटो आणला. माझी इच्छा होती फोटो आणला, पण मला पूजाच करायला भेटायची नाही त्यांची. हो ना अशी तुम्हाला वेळ नाही म्हटल्यानंतर. हा. आणि त्याच्यानंतर काय झालं की ह्याची तब्येत एकदम म्हणजे असा एकदम बारीक झाला, एकदम आजारी म्हणजे लुकडा एकदम बारीक झाला. हात पाय एकदम म्हणजे ताकदच नाही सगळं. काय झालं होतं? काय म्हणजे काय आजार नाही. पहिले म्हणजे त्याचा रिपोर्ट आम्ही काढले ना त्याचे. हम्म. तर पहिल्या रिपोर्ट मध्ये काय आलं
की पहिला रिपोर्ट काढला त्याच्यामध्ये दाखवलं की कॅन्सर आहे म्हणून. मी कॅन्सर? स्वामींची कॅन्सर आहे म्हणून सांगितलं पहिल्या रिपोर्ट आला तर. बापरे. मी स्वामींना प्रार्थना केली, म्हणलं स्वामी बघा हो मी म्हणजे खूप स्वामींची ही केली की स्वामी मी तिथेच कामावर होती आणि तिथेच बोलली याचा रिपोर्ट आलाय आणि मला सांगितलं ना आई असा असा रिपोर्ट आला म्हणून. आणि खूप रडली स्वामींच्या जवळ. तिथेच बोलून म्हणलं स्वामी मी गरीब आहे हो आणि मी गरीब आहे आणि एवढा मोठा जर आजार दिला तर मी एवढा पैसा कुठून आणणार, मी याला कसं चांगला करणार, अशी मी स्वामींना बोलली. अरे बापरे. पण अचानकच ताई एवढा मोठा कॅन्सर सारखा आजार, काही लक्षणं वगैरे अगोदर काय झालं, म्हणजे काही जाणवलं नाही का? लक्षण म्हणजे चक्कर यायची, पडायचा, असं व्हायचं त्याला. अरे चक्कर यायची, कुठे पण म्हणजे घरामध्ये दोन तीन वेळा पडला होता. तर मी बोलली असं काय होतंय आणि म्हणली जा रिपोर्ट काढ बाबा बघू दे मला. तर डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सरचा रिपोर्ट म्हणजे 2-3 रिपोर्ट काढायला सांगितले. तर त्याच्यामध्ये कॅन्सरच्या रिपोर्टमध्ये आलं की कॅन्सर आहे म्हणून. आणि नंतर मी स्वामींची निघाली, पण डॉक्टर काय बोलले त्याच्यानंतर तो परत डॉक्टरशी गेला ना. तर डॉक्टर बोलले आम्हाला काही शंका नाही आहे कॅन्सर आहे म्हणून, अजून तू एकदा रिपोर्ट काढ. अजून एकदा रिपोर्ट काढ म्हणून. तर तो परत काढायला गेला रिपोर्ट आणि दुसरा रिपोर्ट आला तो एकदम नॉर्मल आला की त्याच्यामध्ये नाहीये म्हणून कॅन्सर म्हणून. अरे वा, किती छान. स्वामींनी चमत्कार केला ना. मी स्वामींची रडली. अगदी बरोबर आहे ताई, तुम्ही बोलला ना आम्ही स्वामी खूप गरीब आहे, एवढा मोठा आजार नको आम्हाला, नाही सहन होणार. नाही सहन होणार मला, माझं कोण आहे पण नाही. मी बोलली माझ्या मागे पुढे कोण नाहीये, मी कसं करणार स्वामी सांगा ना. तुम्हीच सगळं आहे, माझ्या आई पण बाप पण सगळं काय तुम्हीच आहे आणि मी माझ्याकडे एवढा पैसा पण नाही स्वामी, मी कसं काय करणार अशी बोलली. तर स्वामींनी लगेच तो रिपोर्ट कॅन्सल म्हणजे ही केली, लगेच नॉर्मल रिपोर्ट कसा आला तेच बोलली ना. मी रडली म्हणजे जोपर्यंत दुसरा रिपोर्ट येत नाही ना तोपर्यंत खूप रडायची. म्हणलं स्वामी मला काय आहे माझ्या नशिबाला, का हो असं दिलंय तुम्ही स्वामी, मी काय करू असं बोलली. अरे ताई केवढा मोठा चमत्कार झाला हा ताई. कॅन्सर सारखा आजार जर स्वामी सांगत असतील की निगेटिव्ह येत असेल रिपोर्ट, तर काय ताई यापेक्षा किती मोठा हा चमत्कार आहे ताई. हो ना, तेच बोलली ना मी, केवढा मोठा चमत्कार केला स्वामींनी हो ना. माझ्या आयुष्यामध्ये. बरोबर स्वामी माझ्या पाठीशी उभेच आहेत आणि मी सेवा म्हणजे दुसरी मला काय येत नाही, फक्त स्वामी समर्थांचा मंत्र लावते आणि तारक मंत्र बोलते. ह्याच्या व्यक्ती मला दुसरी मोठी सेवा येत नाही ताई. मी मोठी सेवा करू शकत नाही. म्हणजे वाचता लिहिताना मला येतं, 7वी शिकलेली आहे, पण आता मी घरी आहे ना, आता रोज स्वामींची पूजा करते संध्याकाळची. तर दिव्यामध्ये मला काय ना काय देतच राहतात स्वामी. नाही ताई, खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहात ताई. एवढे मोठमोठे चमत्कार स्वामींनी तुमच्या आयुष्यात केले. खरोखरच ताई धन्य आहे तुम्ही ताई. आणि तेच ना स्वामींच्यामुळेच होते ताई. स्वामींच्यावर भरपूर हे आहे आणि मला स्वतः घेतलं स्वामींनी सेवेमध्ये. हो ना ताई, तुम्हाला स्वतः स्वामींनी पण सेवेमध्ये घेतलं, पण सेवा करण्या अगोदर तुम्हाला अनुभव दिले ताई. सेवा करण्या अगोदर अनुभव दिले सगळे. आणि त्यानंतर तुम्हाला विश्वासात घेऊन मग त्यांनी सेवेमध्ये घेतलं ताई. खरोखरच खूप भाग्यवान आहात ताई तुम्ही. स्वामींनी एवढं तुमच्यासाठी म्हणजे काय बोलावं ताई, एवढा मोठा आजार स्वामींची लीला ना खरोखरच अगाध आहे ताई. आघात आहे खरोखर आहे. एवढा मोठा आजार त्याच्यातून तारलं, पण त्याचं काय आहे ना, त्याला रोज मांसाहार लागतं. ते स्वामींना बोलली की त्याचा मांसाहार बंद करा, नाहीतर माझ्या घरामध्ये अजून काय दुसरा म्हणजे आता मी तर नाही खात बिलकुल. मी एवढी खायची म्हणजे मांसाहार असल्याशिवाय मला जेवण नाही जायचं. पण स्वामी सेवेमध्ये आल्यापासून एवढं घरामध्ये बनतं ना, पण त्याच्याकडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही. माझं वेगळं बनवते आणि वेगळं खाते.
हो ना ताई. मग स्वामींची लीलाच अशी असते ताई. मांसाहार करतोय म्हणून स्वामी सेवेत स्वामी घेत नाहीत असं कधीच नसतं. खूप लोकांच्या अनुभवावरून हे समजतं की स्वामी ज्यांना सेवेमध्ये घ्यायचं आहे त्यांना घेतच असतात. मग ते मांसाहार करणारे जरी असले ना तरी ते हा. त्यांच्या आयुष्यात स्वामी चमत्कार करत असतात. आणि तुमच्या मुलाला सुद्धा जेव्हा स्वामींना योग्य वाटेल ना तेव्हा ते नक्कीच घेणार त्याला पण सेवेमध्ये. मग तेच मी स्वामींना तेच बोलते आहे, स्वामी त्याला सेवेमध्ये घ्या आणि त्याचं सगळं चांगलं करा. आता बघा ना 40 वर्षाचं व्हायला आलं अजून, म्हणजे 35 वर्ष झाली त्याला, 26 वर्ष झाली अजून लग्न नाही झालंय त्याचं. सांगा ना. होईल होईल ताई. नका टेन्शन घेऊ. सर्व काही स्वामी व्यवस्थितच करतात ताई. ते स्वामींना बोलली ते होऊ द्या म्हणून, त्याच्यासाठीच मी बोलली. त्याचं लग्न झालं ना माझं सगळं व्यवस्थित होईल. हां, हां. नाही होईल, मग चांगलं होईल ताई. स्वामी आहेत ना पाठीशी. एवढ्या मोठ्या आजारातून स्वामींनी बाहेर काढलं. आणि मग हो. तुम्हीच सांगा हे करायला स्वामींसाठी काय अवघड आहे का सांगा बरं? नाही नाही, तेच बोलले ना स्वामी, आता माझं फक्त चांगलं करा, दुसरं माझं काहीच नाही. आणि जिथे काम करत होती तिथे ताई माझे म्हणजे पैसे ना, त्या लोकांनी मला पूर्ण पगार दिला नव्हता, अर्धा पगार त्यांच्याकडेच आहे आणि ती लोक आता द्यायला मागत नाहीयेत माझा पैसा. म्हणजे असतील 3-4-5 लाख रुपये, तर ती लोक द्यायला मागत नाहीयेत. आता ते त्याच्यासाठी काय करायचं काय, स्वामींना तेच टाकलं, हे केलंय. म्हणलं स्वामी ते पैसे द्यावं माझे काढून, गरीबाचे ती लोक द्यायला मागत नाहीत. हो ना, बरोबर आहे ना. स्वामींनाच काही ते सांगायचं ताई. स्वामी आपल्या आसपासच असतात त्याच्यामुळे स्वामी नेहमी चमत्कार करत असतात. आपण जेव्हा मनापासून एखादी गोष्ट स्वामींना सांगतो ना तेव्हा ते ऐकत असतात ताई. हो तेच बोलले ना, स्वामींना तेच बोलले, स्वामी तुम्हीच द्या आता काढून, तुमचेच पैसे आहेत आणि तुम्हीच घ्या कसे काढून घ्यायचे. हो ना, बरोबर आहे ना ताई. ते द्यायलाच नाही मागत ती लोक. आता झाले मला आता काम सोडलं ना मी, म्हणजे आता झाले 1 महिना व्हायला आला. आज देतोय, उद्या देतोय, उद्या देतोय, परवा देतोय, असं करताय. अहो म्हणायचं कष्टाचे पैसे आहेत माझ्या. मी तुमच्या घरी मी तेच त्यांना बोलली, माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि गरीबाचे पैसे तुम्ही लोक असं का करता? तुम्ही लोक काय बोललात, तू काम सोडशील तेव्हा तुला देऊ म्हणून. हो ना. मग आता देऊन टाका ना तुम्ही माझे ते पैसे. आणि एवढे 4-5 लाख रुपये होईपर्यंत ताई तुम्ही का मागितले नाही त्यांना पैसे? मागितलं, ती लोक बोलायची काय हा काम नाही करायचं ना, याच्या कमरेचा प्रॉब्लेम आहे ना म्हणा, म्हणजे मणक्यात कमरेचा, हा. तर त्याला काम नाही होत. तर तो मी दर महिन्याला त्याला 15,000 पाठवायचे, तर ती लोक काय बोलायची की ताई तू सब पैसा बेटे को दे रही है, तो ये पैसा हम लोग के पास रहेगा तो सेफ में रहेगा. तर 4-5 वर्षाचे तुम्ही 7-7 हजारांनी 9-9 हजारांनी हिसाब करा ना किती झाले. हो ना, बरोबर आहे ना. 7 वर्षाचे, आता तर बोलतात 5च वर्ष. अरे बोलले 5 वर्ष तर 5 वर्ष, 5 वर्षाचं तर द्या मला. हो ना, बरोबर आहे ना. नाही नाही, तुम्ही तसं बोलू नका. तुम्ही जेवढे वर्ष काम केलं ना तेवढ्या वर्षाचे पैसे घ्या ताई. का म्हणून त्यांना सोडायचं? तुमच्या कष्टाचे पैसे आहेत ना. हा कष्टाचेच आहेत, पण आता त्यांच्याकडून निघतच नाहीत ना, अजून पण देत नाहीत ती लोक. फक्त 20,000 मी आल्यानंतर 20,000 फक्त पाठवले, त्याच्यानंतर ती लोक पैसे द्यायलाच मागत नाहीत. तेच बोलली स्वामी तुम्हीच काढून घ्या आता कसे, ते तुमचे कष्टाचे पैसे आहेत आणि तुम्ही ते काढून द्याल म्हणून. ताई तसंच तुम्ही स्वामींना सांगा की माझ्या कष्टाचे पैसे मला परत द्या. कसे द्यायचे, काय करायचे ते तुम्ही ठरवा. स्वामी देतात ताई, नका टेन्शन घेऊ. स्वामींनी जर चमत्कार केला ना तर स्वामींच्या काठीचा आवाज येत नाही ताई. हो हो, ते तर आहे. आता स्वामींच्या काठीचा आवाज येतच नाही, त्याच्यामुळे माहिती. त्याच्यामुळे स्वामींवरच सोडून द्यायचं. हो एका ताई. झटक्यात स्वामींनी जर ठरवलं ना तर एका झटक्यात तुमचे पैसे तुमच्यापर्यंत येतील ताई. मग आता स्वामींना सांगितलं तुम्हीच ठरवा, द्यायचे की नाही, कसे घ्यायचे, द्यायचे आणि कसे हे करायचे ते तुम्हीच ठरवा म्हणलं. हो ना, बरोबर आहे ना. कारण यात तुम्ही एवढा दिवस कष्ट केलेलं आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत ना. हो. आणि स्वामींवर विश्वास आहे. स्वामींनी एवढे चमत्कार तुमच्या आयुष्यात केले. हा पण करतील ताई. करतील, हा पण करतील स्वामींनी चमत्कार.
तेच बोलले. चालेल चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत ताई. हो हो. चालेल. शेअर कराल ना हा अनुभव? हो हो, नक्कीच नक्कीच ताई, शेअर करते मी. चालेल ताई, चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामींच्या सेवेमध्ये असे सुंदर अनुभव येत असतात, कारण विश्वास असतो स्वामींवर. माझे स्वामी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील या विश्वासाला स्वामी खरे उतरत असतात. तर असेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आणि अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर प्रत्येक आवडलेल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.